हाय हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? नक्कीच तुम्ही खुश असाल. श्री स्वामी समर्थ. तर मी आहे दीपाली वालेकर. तर माझा हा यूट्यूबवरती हा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी एक फौजी वाईफ आहे. तर त्याच्याशी रिलेटेड, माझ्या फॅमिलीशी रिलेटेड किंवा कोणतीही रेसिपी असो त्याच्याशी रिलेटेड माझे हे व्हिडिओ असणार आहे किंवा ब्लॉग असणार आहेत. तर नक्कीच तुम्ही माझे हे ब्लॉग पाहण्यात इंटरेस्टेड असाल आणि माझा हा ब्लॉग फर्स्ट आहे. तर नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करा. तर आता चांगल्याच प्रकारे उन्हाळा सुरू झालेला आहे, कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला म्हणजे सगळीकडे आता उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्याची सुरुवात झालेली आहे. तर त्यापैकीच सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यांना अवघड असा वाटणारा हा कुरडईचा हा पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जास्त काही अवघड नाही आहे. तर हे पहा, 3 दिवस आता मी हे गहू पाण्यामध्ये भिजवलेले आहेत. तर पहिल्यांदा सगळ्यात पहिले तर चांगल्या प्रकारे गहू आपल्याला मिसून घ्यायचा आहे, त्याच्यातले खडे वगैरे सगळे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर चांगला 3 ते 4 वेळेस आपल्याला गहू पाण्यातून धुवून काढायचा आहे. तर आता हे गहू आम्ही 3 ते 4 वेळेस धुवून घेऊन भिजवले आहेत. तर याला 4 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता, गहू चांगल्या प्रकारे भिजवून झाल्यानंतर पण आम्ही 3-4 वेळेस गहू धुवून घेतलेला आहे. आणि एकीकडे पहा, आता आमच्या सासूबाईंनी गहू चुरायला घेतलेला आहे. तर इकडं गहू वाटून सासूबाई त्याला लगेच गव्हाला पिळून घेत आहेत, म्हणजे चीक काढून घेत आहे. तर आम्ही या मशीनवर गहू वाटून घेत आहेत. ही आमची घरचीच मशीन आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी गहू बाहेरून वाटून आणतात. तर आम्ही हे घरीच गहू वाटून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर एकीकडे माझे सासरे आहेत, ते त्यांच्याकडून गहू वाटण्यासाठी त्यांना बसवलं आहे आणि एकीकडं गहू धुवून घेण्याचं काम, चीक धुवून घेण्याचं काम चालू आहे. आणि मी जे घास भरवणं, म्हणजेच ते गहू त्या मशीनमध्ये टाकणं, याला घास भरवणं म्हणतात. तर मी तेच काम माझं चालू होतं. तर अशा प्रकारे हे गहू चुरण्याचं काम आहे, म्हणजे चीक काढण्याचं काम आहे. तर चीक काढून घेतल्यानंतर चांगला आपल्याला 2 ते 3 वेळेस आपल्याला चीक हा गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कुरडई एकदम पांढऱ्या शुभ्र होतील. तर हे तुम्ही पाहू शकता की एकदा आम्ही चाळणीने हा गहू चीक गाळून घेतलेला आहे, जेणेकरून त्याच्यात थोडेसे पण बारीक बारीक कण आहेत ते आतमध्ये गेले नाही पाहिजे. त्याच्यामुळे पहिल्यांदा चाळणीने हा चीक चाळला आहे आणि त्याच्यानंतर कॉटनच्या कापडने. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता, दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या चिकामध्ये एक तुरटीचा खडा टाकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या कुरडई छानपैकी पांढऱ्या शुभ्र होतील. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच आम्ही मस्तपैकी चूल पेटवून चुलीवर आधण ठेवून घेतलेलं आहे. तर सकाळी 7 वाजलेले आहेत आणि उन्हाच्या अगोदर ह्या कुरडया आम्ही घालून घेणार आहोत. तर हे पहा, सासूबाई तुम्हाला याबद्दल माहिती पण सांगत आहेत. पण बाहेर आम्ही टेरेसवर ह्या कुरडया करत आहोत आणि बाहेर रस्ता जवळ असल्यामुळे बराचसा गाड्यांचा आवाज किंवा रेल्वेचा आवाज असल्यामुळं ऑडिओ त्यांचा क्लिअर नाही आहे. त्याच्यामुळं मग मी माझा ऑडिओ ॲड केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, छानपैकी चीक आपला हा पांढरा शुभ्र झालेला आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला थोडासा म्हणजे जास्त काम वाढतं आपलं, पण त्या सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप आहेत त्या आपल्याला फॉलो करायला पाहिजे. जे म्हणजे चीक गहू भिजायला टाकल्यापासून 2 ते 3 वेळेस आपण धुवून घेतलेला आहे. म्हणजे रोज 3 दिवस त्याचं पाणी बदललेलं आहे आणि 4थ्या दिवशी हा गहू आपण वाटलेला आहे आणि वाटायच्या वेळेस पण 2 ते 3 वेळेस आपण हा गहू धुवून घेतलेला आहे. त्यामुळे चीक छान प्रकारे हा पांढरा पडलेला आहे, जेणेकरून आपल्या कुरड्या पण काचेसारख्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतील. तर तुम्ही पाहू शकता, छानपैकी हे आधण आलेलं आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधणाला पाणी किती ठेवायचं. तर एका पातेल्याचं म्हणा किंवा कोणत्याही एका भांड्याचं माप घ्या. चीक आपला 1 पातेला असेल तर 2 पातेला आपल्याला पाणी घ्यायचं आहे आधण ठेवण्यासाठी. तर त्यामध्ये आपल्याला ही थोडीशी तुरटी आहे, ती आपल्याला बारीक करून या पाण्यामध्ये, आधणाच्या पाण्यामध्ये ॲड करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर आम्ही यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. तर आपण चमच्याने करण्यापेक्षा जुने लोक हाताने ह्याचं माप करतात. तर तुम्ही पाहू शकता, सासूबाईने आता कंबर खोचलेली आहे, पदर खोचून घेतलेला आहे, कारण चीक हटण्यासाठी कंबर खोचणं खूप महत्त्वाचं आहे.
तर चीक हाटण्यासाठी खरंच दमदार माणसाची गरज आहे, कारण की त्याच्यामध्ये गाठी होऊ नये याच्यासाठी आपल्याला तो चीक चांगल्या प्रकारे आपल्याला हटायचा असतो. गाठी झाल्यानंतर कुठेही व्यवस्थित पडत नाही. तर छानपैकी सासूबाईंनी त्या चिकामध्ये दम भरलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये गाठी पण होणार नाही. आणि मी त्यावेळेस व्हिडिओ शूट करत होते. तर ह्या आहेत माझ्या जाऊबाई, जेणेकरून चीक हटवताना पातेलं हललं नाही पाहिजे, त्यासाठी पातेलं व्यवस्थित धरलं पण गेलं पाहिजे. तर त्यांनी पण चिकामध्ये व्यवस्थित दम भरलेला आहे. आता चीक आपल्याला एक 10 मिनिट वाफवून घ्यायचा आहे. झाकण ठेवून हा चीक आपल्याला चांगला वाफवून घ्यायचा आहे. तर आता आम्ही कुरडया घालायला सुरुवात केलेली आहे. तर कुरडई घालण्यासाठी तुम्ही पाहू शकता, आम्ही इथं कॉटनचं पांढरं कापड घेतलेलं आहे. तर कुरडई कशा झाल्या आहेत तुम्ही स्वतःच पाहू शकता, की पांढरं कापड आणि कुरडई यामधला फरकही आपल्याला म्हणजे वेगळा असा काही जाणवत नाही आहे. म्हणजे किती कुरडई आपली पांढरी झालेली आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता. तर कुरडया खूप छान झाल्या होत्या, पांढऱ्या झाल्या होत्या आणि तळल्यानंतर पण त्या कशा होतील याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर सगळ्या कुरडया आम्ही या अशा प्रकारे घालून घेतलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.